अंतर्गत जलसंधारणाची कामं झालेली आहेत। या कामाचे दृश्य परिणाम आता त्या गावामध्ये दिसू लागलेले आहेत। या जलसंधारणाच्या कामांमुळे पिण्याचा, शेतीच्या आणि जनावरांना लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी निघालाय। विशेष म्हणजे एकट्या धुळे जिल्ह्यात रब्बी खालची लागवड क्षेत्र जलयुक्त शिवार अभियानाची कामं झालेल्या गावांमध्ये 4000 हेक्टरनं वाढलेले आहे। आणि इतकंच नव्हे तर या गावांचा पीक लागवड प्राधान्यक्रम सुद्धा बदललेला असून फळबागेकडे इथल्या शेतकऱ्यांचा अधिक कल वाढला आहे। प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आज थेट मंत्रालयातच ठिय्या आंदोलन सुरू केलं। कृषी विभागाच्या प्रधान सचिवांचं कार्यालय बच्चू कडूंनी ताब्यात घेतलं। विदर्भातल्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानापोटी कोट्यवधी रुपये थकले आहेत। 2 वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलंच नाही आणि त्यामुळे कडूंनी हे आंदोलन केलंय। भरपूर पाठपुरावा केला। मला वाटतं एकनाथजी खडसे असल्यापासून हे फाईलच पाठपुराव्याची एवढी मोठी इथं तयार झालेली आहे, परंतु कोणीही जात देत नाही। मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही वारंवार भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलोय, सदाभाऊ खोत साहेबांना भेटलोय, या सगळ्यांना भेटून सुद्धा कुठलाही मार्ग निघत नाही। म्हणून अखेर हे कार्यालय आम्ही ताब्यात घेतलं आहे। भाजप शिवसेनेमधली सुंदोपसुंदी सुरूच आहे। पालकमंत्री नियुक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतून सभात्याग केला। शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांना यवतमाळच्या पालकमंत्रीपदावरून हटवून भाजपच्या मदन येरावार यांची नियुक्ती करण्यात आली। त्या बदल्यात राठोड यांना वाशिमचे पालकमंत्रीपद देण्यात आलं। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेशी चर्चा न करताच निर्णय घेतल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतूनच सभात्याग करत आपली नाराजी व्यक्त केली। बैठकीतून बाहेर पडताना बुलेट ट्रेनबाबतचा निर्णय घेण्यासही शिवसेनेनं विरोध केला। बुलेट ट्रेनसाठी बीकेसी जवळचं स्टेशन आणि जमीन अधिग्रहण करण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय होणार होता। बैठकीच्या अजेंड्यामध्ये हा विषय नव्हता, तर आयत्या वेळी तो आणण्यात आला। या प्रकाराचा निषेध करत शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली। त्यामुळे बुलेट ट्रेनबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि एकनाथ शिंदे हे मंत्री हजर होते। नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून गेल्या 3.5 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना सुप्रीम कोर्टानं अखेर जामीन मंजूर केलाय। त्यामुळे सचिन माळी यांच्यासह तिघांना मोठा दिलासा मिळालाय। याच प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल साठेला यापूर्वीच जामीन मिळालेला होता, मात्र इतर तिघांचा जामीन मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलेला होता। त्यामुळे या तिघांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। सचिन माळी सध्या मुंबईमधल्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत, तर सागर गोरखे आणि रमेश गायचोर हे दोघे तळोजा जेलमध्ये आहेत। नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मे 2013 मध्ये सर्वांनी विधिमंडळासमोर आत्मसमर्पण केलं होतं। मुंबई फेरीवाला धोरण आज कॅबिनेटमध्ये मांडण्यात आलं। यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली। आता ही समितीच फेरीवाल्यांबाबत धोरण ठरवणार असल्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला। मुंबईमध्ये सुमारे 2.5 लाख फेरीवाले आहेत। यामध्ये सर्वाधिक संख्या ही उत्तर भारतीयांची आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं फेरीवाल्यांबाबत धोरण ठरवण्याचं टाळलंय आणि त्यामुळे वेळ काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचा घाट घालण्यात आल्याचं बोललं जातंय। या निमित्तानं फेरीवाल्यांना तात्पुरतं अभयच दिलं गेल्याची चर्चा रंगू लागली आहे। रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचं पालन न केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेनं मुंबई बँकेला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेनं मुंबई बँकेसह सहकारी बँकांना केवायसी पूर्ण करण्याचे आणि मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी पावलं उचलण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती। या नोटीसीला मुंबई बँकेनं उत्तरही दिलं, मात्र बँकेच्या उत्तरानं रिझर्व्ह बँकेचं समाधान झालेलं नाहीये। मुंबई बँकेनं केवायसी बाबतच्या नियमांची पूर्तता केलेली नाहीये, तसंच मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी मुंबई बँकेनं पावलं उचललेली नाहीयेत असं निदर्शनास आल्यानं रिझर्व्ह बँकेनं मुंबई बँकेला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावताना नमूद केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर राज्य सरकारकडून आज डिजिटल पेमेंटबाबत प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईत मेळावा आयोजित केला। या ठिकाणी 50हून अधिक बँका आणि विविध दुकानांचे स्टॉल्स लावण्यात आलेत। या ठिकाणी केवळ डिजिटल पेमेंटच केलं जात असून ते कसं करायचं याचं प्रशिक्षणही देण्यात येत आहे। आणि इतकंच नव्हे तर भाजी विक्रेते सुद्धा कॅशलेस पेमेंट करू शकतात याचा डेमोही दाखवण्यात आला। नोटबंदीच्या काळामध्ये देशभरातल्या नागरिकांचे प्रचंड हाल झालेत। 500च्या नोटांचा तुटवडा जाणवत होता आणि त्याला वेळ काढून सरकारी धोरणच जबाबदार असल्याचा दावा नोट प्रेसच्या अधिकाऱ्यांनी केला। अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी करन्सी नोट प्रेसला भेट दिली आणि या भेटीमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला।
1925 साली म्हणजे ब्रिटिश काळामध्ये उभारण्यात आलेल्या नोटप्रेसमधल्या मशिनरी आता जुनी झालेली आहे। या मशीनमधून पाहिजे तेवढ्या कार्यक्षमतेनं नोटांची छपाई आता केली जात नाही। 1985 पासून मशिनरीची सर्व्हिसिंग झालेली नाही, अशा अनेक तक्रारी कामगार युनियननं मंत्र्यांसमोर मांडल्या। मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना नाशिकमध्ये आज इतिहासकालीन शस्त्र संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। बाबासाहेब पुरंदरे यांनी संग्रहित केलेल्या शिवकालीन तलवारी, ढाल, भाले, दांडपट्टा जवळून बघण्याचं भाग्य नाशिककरांना लाभलंय। 2 मजली संग्रहालयामध्ये चित्रमय रूपात शिवचरित्र दाखवलं जाणार असून वरच्या मजल्यावर शिवकालीन शस्त्र ठेवण्यात आलेली आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं संग्रहालयाला नाव देऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर कुरघोडी केली आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या बेरसी विमानतळ हे नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय। या विमानतळावर गेल्या वर्षभरातल्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तब्बल 34 लाख रुपयांचा कर न भरल्यामुळे बेरसी ग्रामपंचायत लवकरच या विमानतळाला टाळं ठोकणार आहे आणि त्यामुळे आता कर न भरणारे विमानतळ प्राधिकरण काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कर मिळाला नाही तर विमानतळाला 11 जानेवारीला कुलूप ठोकण्याचा निर्णयावर ग्रामपंचायत ठाम आहे। मनोधैर्य योजनेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनानं कंबर कसली आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये ट्रामा टीमच्या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। या नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या ट्रामा टीममध्ये पोलीस अधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, समाज कल्याण अधिकारी आणि मानसोपचार तज्ज्ञ यांचा समावेश आहे। ही टीम पीडित महिला आणि मुलींना या योजनेअंतर्गत मानसिक आणि सामाजिक आधार देण्यासोबत मनोधैर्य योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम करणार आहे। त्यामुळे आतापर्यंत या योजनेच्या लाभापासून पीडित महिला वंचित राहत होत्या, त्यांना याची मदत मिळणार आहे। संगमनेर नगरपालिकेच्या दम मालपाण विद्यालयामध्ये शिकत असलेल्या आणि अभाविपचा संगमनेर शाखेचा अध्यक्ष असलेला निलेश आंबरे याला क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली मारहाण केली आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शनं केली। याआधी कॉलेज ते प्रांत अधिकारी कार्यालय असा मोर्चा विद्यार्थ्यांनी काढला। मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शिर्डीमधल्या साईबाबा संस्थानच्या कन्या विद्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत 8 किलो 100 ग्रॅमचा गांजा सापडला। 1,60,000 रुपये किमतीचा हा बेवारस गांजा आहे आणि त्यामुळे शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय। शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। शिर्डी शहरातल्या नगर मनमाड महामार्गावर 500 रूम हा परिसर अत्यंत गजबजलेला असतो आणि याच भागात साईबाबा कन्या विद्यालय या विद्यालयाच्या संरक्षक भिंती जवळ नेहमीच प्रवासी वाहतूक करणारी वाहनं बेकायदेशीरपणे उभी असतात। त्यातून हा गांजा आणला असावा असा पोलिसांचा कयास आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेत लासलगाव पोलीस स्टेशनतर्फे रेझिंग डे साजरा करण्यात आला आणि यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर कट्टा स्थापन करण्यात आला। तसेच ज्येष्ठांचा आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आला। यामध्ये सुमारे 200 ते 250 ज्येष्ठांची आरोग्य तपासणी करण्यात आली। चांदवड तालुक्यातल्या साळसाणे इथे लासलगावला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला। विद्यार्थी बसमध्ये चढत असतानाच बस सुरू झाल्यानं खाली पडून 3 विद्यार्थी जखमी झाले। जखमी विद्यार्थ्यांना चांदवड इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले। तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडीच्या तपासावर समाधानी नसल्यानं हा तपास आता सीबीआयकडे सोपवा अशी मागणी करणारी जनहित याचिका हिंदू जनजागृती समितीने केली आहे आणि त्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सीबीआय आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे। हा तपास सीबीआयकडे वर्ग का करू नये असा सवाल केलाय। तुळजाभवानी मंदिरामध्ये 1991 ते 2010 आणि 20 या वर्षामध्ये संस्थान अधिकारी, पदाधिकारी आणि ठेकेदारांनी घोटाळा केल्याचा आरोप आहे। याचा सध्या सीआयडी तपास करते, मात्र याचिकाकर्त्यांना मागणी केल्यानं कदाचित आता हा तपास सीबीआयकडे जाऊ शकतो। 120 किलो सोनं, 480 किलोच्या आसपास चांदी आणि देवस्थान तुळजाभवानी देवस्थानाची 1000 एकर जमीन ही चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केलेली आहे। भ्रष्टाचार आहे याच्यात
आणि त्यात ज्या मंडळींचा भ्रष्टाचार आहे ही सगळी मंडळी उच्चपदस्थ आहेत. ही चौकशी गेली 10-12 वर्ष रखडलेली आहे आणि ही चौकशी आता याचे हितसंबंध गुंतल्यामुळे ही पोलिसांकडनं काढून घेऊन हे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIला दिलं पाहिजे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाडमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा वाद पुन्हा एकदा उफाळलाय. या वादामधून मोडतोड करणाऱ्या 10 जणांविरुद्ध महाड शहर पोलिसांमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी प्राचार्य सुरेश आठवले यांचाही समावेश आहे. पहाटे 4च्या सुमाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात त्यांनी प्रवेश केला. तिथे असलेल्या कर्मचारी निलेश पार्टे याला शिवीगाळ आणि दमदाटी करून त्याच्याकडचा मोबाईल हिसकावून घेतला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा DVRही चोरला. डॉक्टर धनाजी गुरव यांच्या दालनाचं कुलूप तोडून तिथली काही महत्त्वाची कागदपत्र आणि 21,000ची रोकड लंपास केली. गोव्यामधून 2 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. सलाफी कर्नाटक या वादग्रस्त संघटनेचे हे दोघे सदस्य असल्याचा संशय झाकीर नाईक याची संघटना आहे. या दोघांकडून सलाफी संघटनेची कागदपत्र हस्तगत करण्यात आली आहेत. केंद्रीय गुप्तचर विभाग आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून दोघांची तपासणी सुरू आहे. अब्दुल नसीर आणि इलियाज इस्माईल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत. इलियाज हा कर्नाटकचा रहिवासी आहे तर अब्दुल हा गोव्यामधलाच आहे. 31 डिसेंबरच्या संध्याकाळी दारू पिण्यासाठी बारमध्ये जाणाऱ्यांची संख्या यंदा मोठ्या प्रमाणात घटल्याची माहिती पुढे येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बारमध्ये बसून दारू पिणाऱ्यांच्या संख्येत यंदा तब्बल 30% घट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेलं संबोधन ऐकता यावं यासाठी अनेक मद्यशौकीनांनी घरीच बसून नववर्षाचं स्वागत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मुंबईमधल्या बऱ्याच हॉटेल्स आणि बारमधून होम डिलिव्हरी घेण्यावर भर होता. अबकारी विभागानं तात्पुरते दारू परवाने देण्यास मनाई केल्यामुळे यंदा राज्यभरातल्या दारू विक्रीमध्ये घट झालेली पाहायला मिळते. गेल्या वर्षी अबकारी विभागानं तात्पुरत्या दारू विक्रीचे 1800 परवाने दिलेले होते. यंदा म्हणजे 31 डिसेंबर 2016च्या निमित्तानं देण्यात आलेल्या परवान्यांमध्ये तब्बल 22% कपात दिसली. केंद्रीय अर्थसंकल्प यंदापासून महिनाभर आधीच सादर होणार आहे. आज केंद्रीय कॅबिनेटच्या संसदीय कार्यसमितीनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कार्यकाळाला मंजुरी दिली आणि त्यानुसार यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 31 जानेवारीला सुरू होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होईल आणि त्याच दिवशी म्हणजे 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लोकसभेमध्ये अर्थसंकल्प मांडतील. यंदापासून रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा सादर करण्यात येणार नाहीये. अर्थसंकल्पाच्या भाषणामध्येच रेल्वे अर्थसंकल्पाच्या तरतुदी जाहीर करण्यात येतील. आणि आता बाईक प्रेमींसाठी एक चांगली बातमी. रॉयल एनफिल्डनं नवीन रेडिच सिरीजच्या 4 नव्या बाईकची जबरदस्त रेंज बाजारात आणली आहे. क्लासिक 350च्या सर्व फीचर्सना रेडिच सिरीजमध्ये आकर्षक रंगांची जोड देण्यात आलेली आहे. 50च्या दशकात ब्रिटनमधल्या रेडिच या शहरामध्ये एनफिल्डच्या बाईकचं प्रोडक्शन सुरू झालं आणि त्या काही प्रसिद्ध झालेल्या कलर स्कीममध्ये या नव्या सिरीजच्या गाड्या बाजारामध्ये उतरवण्यात आल्याचं कंपनीच्या CEOंनी म्हटलंय. रेडिच रेड, रेडिच ग्रीन, रेडिच ब्लू अशा 3 रंगामध्ये या बाईक उपलब्ध होतील. रेडिच सिरीजचा दिल्लीतला दर हा 1,46,000 रुपयांच्या आसपास असणार आहे. केंद्र सरकार दिव्यांगांसाठी सोयीसुविधा पुरवत असल्याच्या जाहिराती करत असलं तरी UPSC उत्तीर्ण झालेल्या अंध मुलींबाबत मात्र दुजाभाव असल्याचं स्पष्ट झालंय. उल्हासनगरमधल्या रहिवासी असलेली प्रांजल पाटील यांच्याबाबत हाच प्रकार झालाय. त्यांना रेल्वेमध्ये पोस्टिंग मिळालं मात्र PhD करत असल्यामुळे त्यांनी रुजू होण्यासाठी थोडी मुदत मागितली. त्यानंतर 15 डिसेंबरपासून रेल्वे सेवा प्रशिक्षणही सुरू झालं मात्र प्रांजल यांना अपॉइंटमेंट लेटर मिळालंच नाही. याबाबत DOE पासून रेल्वे मंत्रालयापर्यंत त्यांनी अनेक चक्रा मारल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्र्यांना ट्विट करून आपली व्यथा मांडली आहे.
नागरिकांना 31 मार्चच्या आधी मालमत्ता कर आणि पाणी बिलाची रक्कम भरणं सुलभ व्हावं यासाठी महापालिकेची कर वसुली आणि पाणीपट्टी कार्यालये 31 मार्चपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरू ठेवण्यात येणार आहेत, असं महापालिकेच्या वतीनं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय. महापालिकेला सहकार्य करावं आणि कारवाईची अप्रिय घटना टाळावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अभिनेता आमिर खाननं सुरू केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा बिगुल वाजला असून महाराष्ट्रातले 30 तालुके यामध्ये सहभागी झालेत. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, त्याची पत्नी किरण राव यांनी या स्पर्धेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एक म्युझिक व्हिडिओ तयार केलाय. किरण या व्हिडिओतून पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पदार्पण करते. तो सीएम साहब बहुत एक्साइट हुए और तब मुझे पता चला कि एक्चुअली उनका एक फ्लैगशिप प्रोग्राम ऑलरेडी उन्होंने शुरू कर चुके हैं, कई महीने हो गए उसको, जल युग शिवार, और उन्होंने मुझे उसके बारे में बताया. हम लोग अलग से मिले और वहाँ से हमारी जर्नी शुरू हुई. और जब मैंने देखा कि देवेंद्र जी के दिल में, जो हमारे सीएम हैं, इतना पैशन है इस एक मुद्दे के लिए, तो वो पैशन सीधा सत्य और मेरे में ट्रांसलेट हो गया और हमको लगा कि हमको डेफिनेटली कुछ ना कुछ करना चाहिए. और तभी हमको वो कॉन्फिडेंस भी आया कि हम इसमें आगे बढ़ें. सत्यमेव जयते वाटर कप जिन जिन गाँव ने भाग लिया, वो गांव ने हमको कॉन्फिडेंस दिया कि हम कर सकते हैं, हम अपने बलबूते पे हम ये कर सकते हैं. हमने उनको सिर्फ विद्या दी, उनको नॉलेज दिया और उन्होंने हमको दिखाया कि हमारे में वो ताकत है कि हम कर सकते हैं. जब हमको राउंड 1 में वो कॉन्फिडेंस मिला कि महाराष्ट्र के लोग अगर ये ठान ले तो वो खुद अपने गाँव को सूखा मुक्त बना सकते हैं, पानीदार बना सकते हैं, उससे हमको कॉन्फिडेंस आया. और इस साल हम जहाँ हम 3 तालुका में थे, अब हम 30 तालुका में आए हैं. हम कोशिश कर रहे हैं कि हम इसको 10 गुना ज्यादा बढ़ाएं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.